तिवसा मतदारसंघामध्ये विकास कामं झाली नाहीत। राजेश वानखडे यांनी यशोमती ठाकूर यांच्यावर टीका करत हल्लाबोल केला। तिवसामधून भाजपचे राजेश वानखडे विजयी झालेत। नवनिर्वाचित आमदार राजेश वानखडे यांनी माहिती दिलेली आहे। वानखडे यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। पाहूया। तिवसा विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेसचे नेते यशोमती ठाकूर यांचा पराभव करून भाजपच्या राजेश वानखडे यांनी दणदणीत विजय मिळवलेला। माझ्यासोबत राजेश वानखडे भाऊ, काय सांगणार? यशोमती ठाकूरांचा पराभव करत तुम्ही विजय संपादन केला। मतदारसंघात जो विकास व्हायला पाहिजे होता 25 वर्षाच्या कालखंडात तो झाला नाही। त्यामुळे सर्वसाधारण जनता ही नाराज होती आणि फक्त हुकुमशाही, दडपशाही हेच या मतदारसंघात आणि त्यांचे स्वतःचे कार्यकर्ते त्या याच्यामध्ये होते आणि सर्वसामान्य जनतेला जो फायदा व्हायला पाहिजे तो झाला नाही। हे प्रमुख कारण आहे आणि विद्यार्थ्यांसाठी, युवकांसाठी, शेतकऱ्यांसाठी काही केलं नाही। एखादी फॅक्टरी सुद्धा उघडली नाही। करता आलं असतं, त्यांनी जर काढली होती दूधडरी, फक्त सबसिडी खाऊन घेतली। त्यांची काम करण्याचं स्वतःचं फक्त घर भरणं एवढंच त्यांना माहित आहे, म्हणून त्यांना ही हार पत्करावी लागली। काय वाटतं कुठल्या विकास कामाने तुमचं प्राधान्य असणार आहे? सर्वात पहिले शेतकऱ्याचे पांधन रस्ते आहे, गावातले रस्ते आहे, पाण्याच्या सुविधा आहे, त्या सगळ्या आणि विद्यार्थ्यांसाठी आणि युवकांसाठी काम करणं अतिशय महत्त्वाचं आहे। हे होते राजेश वानखडे। तिवसा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या नेते आहेत। यशोमती ठाकूरांनी कुठलेही विकास कामं केली नाही, त्यामुळे जनतेने मला स्वीकारलं आणि भरपूर अशी मतं दिली, त्यामुळेच मी निवडून आलो, अशी प्रतिक्रिया राजेश वानखडे यांनी दिलेली आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।